हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या केसांची काळजी कशी घेते, कोणत्या टिप्स मी फॉलो करते, तर त्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केल्यात। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर आपण आपल्या केसांची 2 टप्प्यामध्ये काळजी घेऊ शकतो। पहिला टप्पा म्हणजे रोज आपण काळजी कशा पद्धतीने घेतोय, आणि दुसरा टप्पा म्हणजे की आठवड्यातून एकदा आपण आपल्या केसांची काळजी कशी घेतली पाहिजे। तर रोज उठल्यानंतर कोमट पाणी प्यायला सवय लावून ठेवा। जितकं पाणी प्याल तितका आपल्या चेहऱ्यावरती, स्किनवरती, केसांवरती दिसणार आहे। जे आपण खातो आणि जे आपण पितो तर तेच आपल्या चेहऱ्यावरती, केसांवरती दिसतं, हे नेहमी लक्षात ठेवा। तर आता मी सकाळी उठल्यानंतर 5-6 पानं कढीपत्त्याची खाते। आपण लावण्यापेक्षा जे खातो ना ते जास्त इफेक्ट आपल्या केसांवरती, चेहऱ्यांवरती दिसतो। तुम्ही किती कॉस्मेटिक लावा किंवा किती बाहेरचं महागडे प्रोडक्ट लावा, काही होत नाही, पैसा आपला वाया जातो आणि वेळसुद्धा वाया जातो। त्याच्यामुळे होम रेमेडी जर तुम्ही करत असाल तर एकदम बेस्ट। त्याचा असर 40% तुमच्या शरीरावरती, केसांवरती दिसतो, आणि मेन म्हणजे डाईट आणि जे खाताय त्याचा असर 60% असतो। तर आता इथे एक होम रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे केसांच्या वाढीसाठी, केस घनदाट होण्यासाठी, केसांची चमक चांगली राहण्यासाठी, जे काही केसांचे प्रॉब्लेम असतील तर त्याच्यावरती ही होम रेमेडी म्हणजेच हेअर मास्क मी तयार करते। कारण का आठवड्यातून एकदा मी माझ्या केसांना हेअर मास्क लावते। केसांना हेअर मास्क लावण्याचा फायदा काय, तर आपले केस चांगले मुलायम होतात, तजेलदार होतात, केस वाढायला लागतात। कारण का केसांना पोषण मिळतं। हे जे कोरफड किंवा मेथी दाणा, तांदूळ हे घरातलंच साहित्य। कोरफड तुम्ही तुमच्या बागेमध्ये एखादं लावू शकता, भरपूर मोठं होतं, आणि आठवड्यातून एकदा एक पान त्याचा तोडायला काही हरकत नाही, कारण का कोरफड हे वाढतच जातं। पण ह्याचा नॅचरल उपयोग आपल्या स्किनवरती आणि केसांवरती होत असतो, आणि खरं सांगते केस इतकी छान होतात। मेथीमुळे तर केस आपली वाढतात, आणि तांदळामुळे सुद्धा एक छान चमक येते। तांदळाचं पाणी तुम्ही लावू शकता, मेथीचं पाणी लावू शकता, किंवा असा हेअर मास्क करून तुम्ही लावू शकता। आणि कढीपत्त्याचा सुद्धा भरपूर फायदा आहे। मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये भरपूर फायदे तुम्हाला ह्या सगळ्यांचे सांगितलेत। त्याच्यामुळे बऱ्याच जणांच्या अशा सुद्धा कमेंट येतात की रेमेडी सांगत जा पटापटा, बाकी नको काय जास्त सांगू। पण जे आपण साहित्य घेतोय त्याची माहिती थोडीफार प्रत्येकाला असलीच पाहिजे। आता इथे चांगली अशी उकळी येऊन द्यायची, तांदूळ थोडासा शिजला पाहिजे, मेथी तर हे सगळं मी भिजत घातलेलं बरं का। रात्री ना स्वच्छ धुवून, तांदूळ स्वच्छ धुवायचे, मेथीसुद्धा स्वच्छ धुवून, कढीपत्ता चांगला धुवून घेतलाय आणि भिजत घातले तांदूळ आणि मेथी। त्याच्यानंतर आता इथे छान उकळी काढले, तांदूळ हाताने चेक करायचा शिजलाय का, मेथी तर शिजतेच लगेच। आणि शिजल्यानंतर पाणी वेगळं काढायचं, आणि हे जे साहित्य आहे ना तर थोडंसं त्यातलंच पाणी त्याच्यामध्ये घालायचं आणि मिक्सरला फिरून घ्यायचं। आता हे जे कोरफडचा आपण गर काढलाय तर तो सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करायचा, थोडासा जास्त काढा, कारण का आपण 3 स्टेप पाहणार आहोत केसांची काळजी घेण्यासाठी। आता हे आपण ह्याला टोनरसुद्धा बोलू शकतो, थोडंसं मी त्याच्यामध्ये ॲड करते, आणि थोडंसं आता माझ्या केसांना मी लावण्यासाठी मी वेगळं करून ठेवलं आहे। तर आता हा हेअर मास्क मी इथे तयार करते, मिक्सरला फिरून घेते, फाईन पेस्ट तयार करून घ्यायची। इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने। आणि आठवड्यातून एकदा, असं नाही की हाच लावला पाहिजे, वेगवेगळे हेअर मास्क आहेत, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते, दाखवत असते। तर आता ही व्हिटॅमिन ईची टॅबलेट आणून ठेवा, स्किनसाठी, चेहऱ्यासाठी भरपूर फायदेमंद असते। 1 किंवा 2 व्हिटॅमिन ईच्या टॅबलेट घ्यायच्या। आता केसानुसार तुम्ही तुमचा हेअर मास्क बनवू शकता, जर मोठे केस असतील तर थोडासा जास्त बनवा। आता इथे ग्लिसरीन घेतलं आहे, ग्लिसरीन आणि बदामाचं तेल। तर केसांना हायड्रेट ठेवण्यासाठी, मॉइश्चरायझर ठेवण्यासाठी, मुलायम ठेवण्यासाठी ह्या गोष्टींचा वापर केला आहे। तर छान असं मिक्स करून घ्यायचं। इथे आपला हेअर मास्क तयार झाला आहे। आता तिसरी रेमेडी, ज्या आपण ॲलोवेरा जेल काढला आहे, जेल म्हणजेच ॲलोवेराचा गर काढला आहे ना, तो थोडासा जास्त काढायचा, आणि हाताला असा आपण लावल्यानंतर चिकट लागतो, तर मिक्सरला फिरून घेतल्यानंतर एकदम स्मूथ होतो, पाण्यासारखा होतो। तुम्ही कंडिशनर म्हणून सुद्धा त्याचा वापर करू शकता। तर ह्या सगळ्याचा मी पुढे तुम्हाला वापर कसा करायचा तर ते दाखवते, आधी सगळं तयार करून घेते। आता हे ना मी घरीच तेल माझ्या केसांसाठी तयार केलेलं आहे, ह्याचीसुद्धा रेमेडी किंवा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे। तर ते तेल मी घेतलं, आता थंडीमुळं ते गोठलं आहे, तर त्याला गरम करून घेते, आणि केसांना तेल लावताना थोडंसं कोमट करून तेल घ्यायचं आणि मग लावायचं। तर आता हे इथे इतकं आपण तयार करून घेतलं आहे, हेअर मास्क तयार करून घेतला आहे, सिरम तयार करून घेतला आहे, कंडिशनर तयार केलं आहे, आणि तेल। तर चला
चला आता मी तुम्हाला दाखवते की मी माझ्या केसांवरती कसं ॲप्लाय करते आणि हे जी स्टेप आहे ना तर ती मी आठवड्यातून एकदा करते आणि रोज नॉर्मल आपल्या केसांची काळजी म्हणजेच केसांना तेल मी रोज लावते रात्रीचं, कारण का आता डिलिव्हरीनंतर माझे केस भरपूरच गळत होते. मला बऱ्याच अशा कमेंट येतात की ताई तुझे केस गळले नाहीत का, तर काय सांगू भरपूर अजूनसुद्धा गळत आहेत. त्याच्यामुळे मी ह्या होम रेमेडी तयार करते आणि माझ्या केसांवरती अप्लाय करते. भरपूर फरक पडला आणि जे मी तेल तयार केलं आहे ना तर त्याच्याने भरपूरच फरक मला जाणवला आहे. त्याच्यामुळे मी हे दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा तेल बनवलं आहे आणि डिलिव्हरी झाल्यानंतर ना सगळ्यांचे केस गळतात, ते नॉर्मल आहे, नॅचरल आहे. त्याच्यामुळे इतकं काही घाबरायची गरज नाही, परत आपले केस येतात. फक्त बाहेरचं काही कोणतंही प्रोडक्ट न वापरता घरगुती होम रेमेडी करा, ॲप्लाय करा आणि थोडी जास्त काळजी केसांची घ्या. तर आता इथे मी केस मोकळे करून घेतलेत, केसांचे 2 भाग करून घेतलेत. कधीही केसांना तेल किंवा सिरम जर लावायचा असेल तर केसांचे 2 भाग करून घ्यायचे, केस मोकळे करून घ्यायचे. केसांसाठी मोठ्या दाताचा कंगवा वापरायचा, मोठे कंगवे वापरायचे. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आले. आता इथे तुम्ही बॉटलने सुद्धा हा सिरम लावू शकता किंवा कॉटन घ्यायचं. हातापेक्षा कॉटनने व्यवस्थित लावता येतो. कॉटन कसं सिरम चांगला ऑब्झर्व करतो आणि मुळांना व्यवस्थित लावता येतो. ह्याच्यापेक्षा बॉटलने सुद्धा छान लावता येतं, पण आता त्याच्यामध्ये ना माझं तेल आहे त्याच्यामुळे मी तेल काही खाली केलेलं नाही आहे, म्हणून कॉटनचा वापर करून केसांना पूर्णपणे टाळूला सिरम लावून घेतला. पूर्ण टाळूला लावून घ्यायचा, हलक्या बोटाने मसाज करायचं थोडंसं, कारण का तिथली छिद्र थोडीशी ओपन झाली पाहिजेत. हे जे आपण लावतोय तर ते आतमध्ये सुद्धा गेलं पाहिजे. आता हा सिरम आपण बनवलाय ना तर माहिती तुम्ही पाहिलंच असेल, तांदूळ, कढीपत्ता आणि मेथी दाण्याचं ते जे पाणी निघाले त्याला सिरमसुद्धा बोलू शकता किंवा तुम्ही टोनरसुद्धा बोलू शकता. तर हे तुम्ही आठवड्यातून 2दा किंवा एकदा लावू शकता. मी एकदा लावते, अगदी वेळ काढते केसांसाठी. एक दिवस ज्या दिवशी मला हेअर मास्क लावायचा असतो ना त्या दिवशी. तर हा सिरम तुम्ही रात्रीचा सुद्धा लावू शकता, म्हणजे तेल लावायच्या आधी 1 तास सिरम लावायचा, त्याच्यानंतर तेल लावून मस्त वेणी घालायची आणि झोपून जायचं. दुसऱ्या दिवशी केस वॉश करायचे आणि जर वेळ नसेल तर आठवड्यातला 1 दिवस आपल्यासाठी स्वतःसाठी काढायचा. आता इथे ना मी केसांना सिरम लावला, घरातले कपडे वगैरे जे काही वॉश झाली होती तर ती वाळत टाकलेत आणि आता तेलाची तयारी. तर तेल जे गरम करून घेतले ना ते बॉटलमध्ये घालते आणि 1-1.5 तास मी हा सिरम ठेवला. तर सिरम लावायचा फायदा म्हणजे काय, तर केस गळती कमी होते, केसांना पोषण भेटतं आणि केस चमकदार आपले होतात. तसंच pH लेवल आपल्या केसांची मेंटेन राहते. तर ह्या सगळ्या गोष्टी सिरममुळे होतात, म्हणून आठवड्यातून एकदा तरी तुम्ही लावत जा. आता इथे मी तेल लावायला घेतले. सिरम 1-1.5 तास मी ठेवला आणि त्याच्यानंतर आता तेल लावून घेते. तर तेलाचा जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर केलेत. तेलाने सुद्धा आपले केस वाढायला लागतात, पोषण भेटतं तेलातून. जे आपण घरगुती तेल केलं आहे तर ते अतिउत्तम, तेच मी इथे घेतलं आहे आणि पूर्णपणे टाळूला तेल लावून घ्यायचं आणि छान आपल्या बोटाने मसाज करायचं. सेम स्टेप सिरम लावायला जी स्टेप केली ना तेच. आता इथे फक्त ना तेल लावल्यानंतर थोडा वेळ जास्त मसाज करा, मस्त वाटतं, प्रसन्न वाटतं आणि जर ताणतणाव असेल तर तो दूर होतो, म्हणून मसाज करायची स्टेप नक्की फॉलो करा. आता इथे ना मी थोडासा मसाज करून घेतला आणि वेणी घालून घेते. बाकी घरातले सुद्धा कामं करायची आहेत. जरी स्पेशल डे आपल्यासाठी काढला असला ना तरी घरातली कामं करून हे सगळं मी करत असते. आता मला सारख्या कमेंट येत असतात की ताई माझे केस खूप गळत आहेत, माझे केस वाढतच नाहीत, एकदम वृक्ष झालेत, कडकडीत झालेत. तर तुम्ही ह्या होम रेमेडी ना खरं सांगते चालू करा. जरी तुम्हाला लगेच इफेक्ट नाही जाणवला ना तरी काही दिवसांनी तुम्हाला नक्की इफेक्ट दिसेल. आता ते मी तुम्हाला कंगवे दाखवलेत. तर आता मी प्लास्टिकचे कंगवे सगळेपणे बंद केलेत वापरायचे. लाकडाचेच कंगवे वापरते आणि मोठ्या दाताचे कंगवे वापरते, म्हणजेच केस जास्त गळत नाहीत. कंगवेमध्ये केस कमी येतात, म्हणजे जरी गळत असले तरी. पण बऱ्यापैकी मला ना भरपूर फायदा जाणवला आहे. आता हा मी हेअर मास्क लावायला घेतला आहे. तर मी कसा लावते ना, जर तुम्हाला अजिबातच येत नसेल तर तुम्ही माझ्या पद्धतीने सुद्धा लावू शकता. मेहंदी वगैरे, मेहंदी तर मी लावत नाही, पण हेअर मास्क मी इथे दाखवते त्या पद्धतीने लावते. तर सुरुवातीला ना पाठचे थोडेसे केस घेतले, अगदी मुळापासून ते लास्ट केसाच्या टोकापर्यंत मी ते हेअर मास्क लावला आणि नंतर मग इकडून एकदा घ्यायचे केस, तिकडून एकदा घ्यायचे, जसं मी दाखवते तसं. आणि गोल गोल राऊंडमध्ये, सर्कलमध्ये व्यवस्थित ते बसतं, कारण का मेथी वगैरे ते त्याला घट्ट पकडून घेतं. आणि असं करत करत सगळे केस इकडून तिकडून घेऊन पूर्णपणे गोल असा बो बांधायचा. आणि हेअर मास्क तुम्ही
2 तास तरी ठेवू शकता, कारण का याच्यामुळे सुद्धा केस मुलायम होतात, केसांना छान मॉइश्चरायझर मिळतं, पोषण भेटतं केसांना. नियमित केसांची काळजी घेतली तर केसांची वाढसुद्धा चांगली होते. मी माझ्यावरून सांगते तुम्हाला. आता इथे तुम्ही पाहू शकता हेअर मास्क पूर्णपणे केसांना लावून घेतला आहे आणि राहिलेला आता वरून मी केसांवरती अप्लाय करते. केसांना एक छान चमक येते ह्या हेअर मास्कमुळे. वेगवेगळे तुम्ही लावू शकता. आता मी बरेच माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेत आणि फायदेसुद्धा भरपूर सांगितलेत, त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये जास्त मी फायदे इतके काही सांगत नाही. केसांच्या वाढीसाठी ह्या सगळ्या गोष्टी करा, फायदा आपल्याला होणारच आहे. फक्त इतकंच सांगेल की खाणं व्यवस्थित तुम्ही घ्या, डाएटमध्ये प्रोटीन जास्त घ्या. केसांच्या वाढीसाठी ना भरपूर प्रोटीन फायदा करतं. मग प्रोटीनमध्ये चिकन, अंडी, पनीर, दुग्धजन्य पदार्थ सगळे आले तर ते सगळे खा. नॉनव्हेज नसेल खात तर दुग्धजन्य पदार्थ तुम्ही खा. भरपूर पाणी प्या, कढीपत्त्याची पानं खा, लिंबाची पानं खा, कडुलिंबाची पानं खा, हिरव्या पालेभाज्या खा, फळं खा, सीड्स खा वेगवेगळ्या, पंपकिनच्या, सूर्यफुलाच्या, बऱ्याच अशा असतात. चिया सीड पाण्यामध्ये टाकून प्या, सब्जा पाण्यामध्ये टाकून पिऊ शकता, किंवा अळशीच्या बिया भरपूर फायदेमंद असतात केसासाठी, स्किनसाठी. ह्या सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत ना, तर ते सगळं खा आणि आपल्या केसांवरती, स्किनवरती अप्लायसुद्धा करा. तर केस थोडेसे सुकून द्यायचे आणि त्याच्यानंतर मग कंगव्याने केस विंचरायचे. नॅचरल पद्धतीने केस सुकवा. कोणतेही इलेक्ट्रॉनिक टूल्स वापरू नका. काही फरक नाही पडत, तात्पुरता फरक दिसतो, बाकी केस आपले डॅमेज होतात. सेम प्रॉब्लेम पार्लरमध्ये जाऊन घेतलेली हेअर ट्रीटमेंट, काहीही करू नका, पैसा वाया घालू नका, खा चांगलं त्या पैशाने. आता जे ॲलोवेरा जेल तयार केले ना, तर ते कंडिशनर म्हणून तुम्ही आंघोळी करताना वापरू शकता. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.